बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे। आंदोलनामुळे वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना मात्र आता दिलासा मिळताना दिसतोय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवल्यानंतर नागपूर महामार्गावर सुरू असलेलं जो काही आंदोलन होतं तो आता जो पुरवणी जी आंदोलनासाठी जी जागा देण्यात आली होती त्या ठिकाणी शिफ्ट झाले आणि त्याच अनुषंगाने पाहाल तर ज्या महामार्गावरती जे आहे ते हे आंदोलन हे ठिय्या सुरू होतं ते महामार्ग सध्याला जे आहे ते मोकळा झालेल्या दृश्यांमध्ये जर पाहाल तर सर्व वाहतूक जी आहे ते आता अगदी सुरळीत झाली आहे। जवळपास 30 तासापेक्षा अधिक जास्त वेळचे याच नागपूर वर्धा महामार्गावर पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती। जवळपास 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अनेकांना आपली वाहने सोडून पायी जावं लागलं होतं। मात्र काल राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यमंत्री पंकज भोयर असतील, आशिष जयस्वाल असतील, त्यांनी बच्चू कडूशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी जे आहे ते त्यांनी विनंती केली। त्यानंतर बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवली आणि त्याच नंतर जे आहे ते जे आंदोलनासाठी जे स्थळ जे आहे ते नियोजित स्थळ देण्यात आलं होतं त्यामध्ये जे आहे ते आंदोलन आता शिफ्ट करण्यात आलेलं आहे। वाहतूक कोंडी जी होती ती वाहतूक कोंडी आता संपलेली आहे, वाहतूक सुरळीत झालेली आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी जवळपास 30 तासापेक्षा जास्त कालावधीनंतर नागपूरकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला असंच म्हणावं लागेल। मात्र एकूणच आज मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांच्या चर्चेमध्ये जे आहे ते काय तोडगा काढला जाऊ शकतो, त्याच नंतर जे आहे ते आंदोलनाची अजूनही पुढील दिशा काय असेल हे जे आहे ते निश्चित होणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।